सर्वांना शरणू शरणार्थी. कॉमेंट्स दे, आवाज येत असेल तर. गणेश सिंदगी सर खूप खूप आभारी आहे. सर्वांना शरणू शरणार्थी. आपण मूळ विषयाकडे येऊया. आत्ता आवाज येत नव्हता. तर 68,000 वचनांचा रचयिता, माझ्या सोन्नलगीचा नायक, शिवयोगी सिद्धरामेश्वर, जे तळ्यातले महादेव नाही आहेत, ते बसवादी शरण आहेत, बसवण्णांचे शिष्योत्तम आहेत आणि अनुभव मंडपाचे तिसरे अध्यक्ष आहेत, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आजपासून 800 वर्षापूर्वी म्हणजे 12व्या शतकात जातीभेदविरहित, लिंगभेदविरहित, वर्गभेदविरहित, वर्णभेदविरहित आणि कोणत्याही जन्मापासूनच्या जन्मानंतर चिटकलेल्या भेदाभेदविरहित समाजाच्या निर्मितीचा ज्यांनी ध्यास घेतला होता ते जगदादि जगदांना महात्मा बसवण्णा यांच्या चरणी नतमस्तक होतो. बसवादी शरणांनी ज्याला अरीव म्हटलंय, आत्मप्रज्ञा, सत्सद्विवेक बुद्धी, आपल्या मनात आणि माझ्या मनात जे अरीव आहे त्या अरीवला शरणू शरणार्थी. नमस्कार. लिंगायत पेज आणि भालकी मठाच्या सहकार्यानं सुरू असलेल्या या सत्रात आपण पुन्हा एकदा दुसऱ्यांदा भेटत आहोत. मागच्या वेळी सकाळच्या सत्रात शिवयोगी सिद्धरामेश्वरावर बोलण्याचा योग आला आणि आता जे माझे श्रद्धास्थान आहेत आणि संशोधनाच्या पातळीवर काम कसं करावं माणसानं त्याचा मापदंड ठरलेले, ज्यांनी आपली किंमत काय दिली तर जीवाचीच किंमत दिली, यापेक्षाही मोठा त्याग काय असू शकत नाही, असे हुतात्मा डॉक्टर MM कलबुर्गी सर यांच्या स्मृतीनिमित्त हे दुसरं पुष्प गुंफताना मला खूपच अवघडल्यासारखं होतंय आणि जबाबदारीची जाणीवही होते. मित्रांनो, मला कलबुर्गी सरांच्या या सत्राबद्दल बोलताना एक गोष्ट आवर्जून सांगायचं आहे. मी स्वतः MM कलबुर्गी सरांना कधीही भेटलेलो नाही आहे, ऐकून आहे. कॉलेजच्या पातळीवर किंवा विशेषतः मास कम्युनिकेशनचे विद्यार्थी असताना मी ऐकलं आणि एकाएकी त्यांची ओळख झाली की त्यांची हत्या झाल्यानंतर, त्यांचा खून झाल्यानंतर. हत्या मॉरल कॉजसाठी केलं तर ते हत्या म्हणजे व्यापक समाज हितासाठी जर आपण कोणाला मारलं तर ती हत्या होते. म्हणून MM कलबुर्गी सरांची ही हत्या नव्हती, तो पाशवी खून होता. त्यामुळं याचं उदात्तीकरण वगैरे होऊ शकत नाही, हे निंदनीय घटना होती. त्या पार्श्वभूमीवर त्या अर्थानं MM कलबुर्गी सरांचा हा खून होता, त्याला हत्या म्हणता येत नाही, विषय आहे. तर मी म्हणालो की आमच्या शरण साहित्य अध्यासनाच्या वतीनं प्रकाशित केलेल्या लिंगायत स्वतंत्र धर्मच म्हणजे हे पुस्तक, या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनासाठी आदरणीय कलबुर्गी अव्वा म्हणजेच उमादेवी कलबुर्गी अव्वा यांच्या हस्ते आम्ही सोलापूरमध्ये या पुस्तकाचं प्रकाशन केलं. कलबुर्गी अव्वांचा तो पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम. ज्या माऊलीनं MM कलबुर्गी नावाच्या वादळाशी संसार केला, ज्या माऊलीनं आपल्या दारावर, आपल्या खिडक्यावर लोकांचे दगड झेलले, आपल्या मुली घरातून बाहेर पडलेल्या आहेत खऱ्या, पण घरी येईपर्यंत त्या सुखरूप राहतील की नाही याची ज्या माऊलीला काळजी सतावत होती, त्या माऊलीच्या हस्ते आमच्या सोलापूरमध्ये नाकावर टिचून आम्ही पुस्तकाचं प्रकाशन केलं. याचा जितका आनंद होता त्याचवेळी आमचे सन्मित्र आणि प्रकाशक असलेले दत्ता थोरे, जे प्रगती प्रकाशनचे संचालक आहेत, त्यांनी एक ग्वाही दिली. कलबुर्गी अव्वा, आम्ही पत्रकार म्हणून वावरत होतो, भूमिका मांडत होतो, ठीक आहे, परंतु बांधावर थांबून आम्ही बातम्या किंवा वगैरे निलित आम्ही भूमिका घेतोय आणि सरांचं जे पालखी आहे, सरांच्या विचारांची पालखी आम्ही आमच्या खांद्यावर घेतलोय. तुम्ही मात्र सरांचं जे बलिदान आहे, सरांचा तो त्याग आहे, तो आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही आहे, याची ग्वाही दत्ताभाऊंनी दिली. त्या हॉलमधील सर्वांच्याच आमच्या त्याच भूमिका होत्या, त्याच भावना होत्या, जे फक्त दत्ताभाऊंनी व्यक्त केल्या कलबुर्गी अव्वांसमवेत. हा मुद्दामच मी पैस सांगतोय. तर श्रावण संजय या कार्यक्रमामध्ये गेल्या श्रावण महिन्यामध्ये
एक महिनाभर कलबुर्गी सरांचेच शिष्य, सन्मित्र आणि कलबुर्गी सरांचा वारसा तितक्याच कृतिशीलपणे चालवणारे आमचे मार्गदर्शक डॉक्टर वीरण्णा दंडे सरांनी श्रावण संजय या कार्यक्रमामध्ये शरणांच्या पाऊलखुणा शोधत शोधत या सगळा पैस मांडला. हे मांडत असताना प्रत्येक टप्प्यावर संशोधक कसा असावा, जो माझा विषय आहे आजचा, संशोधक कसा असावा आणि कलबुर्गी सर कसे होते, हे प्रत्येक वेळी जसं जसं उदाहरणं येत असतील तसं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासाठी मला मंडिगेय महादिराजचा मुलगा होते बसवण्णा. बसवण्णा कोण होते तर महादिराजाचे मुलगे होते. अग्रहार संस्कृतीमध्ये वाढलेले होते आणि अग्रहार संस्कृतीमध्ये वाढलेले महादिराज या त्या अग्रहार प्रमुखाचे चिरंजीव असलेले बसवण्णा हे मंडिगेय महादिराज होते. ते मंडिगेय कुठं होय, हे मंडिगेय कुठं गाव आहे हे प्रत्येक पातळीवर कलबुर्गी सर सांगायचे म्हणे. अरे तुम्ही तिकडे चाललात का, हे मंडिगेय तिथंच कुठं तरी असायला पाहिजे. म्हणजे संशोधक कसा असतो, कसा असावा त्याचा मापदंड होते कलबुर्गी सर. मी 2 पातळीवर ही आजचं सत्र सांगणार आहे. कलबुर्गी सर कसे संशोधक म्हणून कसे होते, मग संशोधक कसा असावा तर कलबुर्गी सरांसारखा असावा. संशोधनाच्या 2 पातळी आहेत. एक तर तुमचं परसेप्शन असतं ते, आणि संशोधक 3-4 गोष्टी एकत्र करून एका समान धाग्यात गुंफून सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला स्वतंत्र, आणि हे करत असताना त्याला कोणतंही त्याचं पूर्वग्रह दूषित मत नसतं, जो त्याचं मत लादणार असतो त्याच्यावर नसतं. तसं तो तटस्थपणे सत्याकडे बघतो. कलबुर्गी सरांचं जे शेवटचं वाक्य आहे, सत्य सर्वश्रेष्ठ आहे. ज्यापर्यंत किंवा ज्या वेळेपर्यंत, जोपर्यंत म्हणू आपण सरळ, जोपर्यंत सत्य जिवंत आहे तोपर्यंत मल्लेशप्पा मडिवाळप्पा कलबुर्गी हे नाव जिवंत राहील. सगळे जन्मतात म्हणून मी ही जन्मलो, परंतु सगळे मरतात म्हणून तसं मी मरणार नाहीये. या पृथ्वीवर, या समाजात बसवण्णा हे नाव जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत MM कलबुर्गी हे नाव जिवंत राहील अशी त्यांना खात्री होती. त्या हिशोबाने त्यांनी मार्गक्रमण केलं. तर संशोधक कसा असावा, कलबुर्गी सर त्याचे मापदंड होते. परंतु कार्यकर्ता कसा नसावा, हे मी धाडसानं बोलतोय. कार्यकर्ता कसं नसावा तर कलबुर्गी सरासारखं कार्यकर्ता नसावा. कारण कलबुर्गी सर मनानं प्रचंड हळवे होते. तर जर त्यांना एखादी गोष्ट खटकली किंवा एखादं आठवण झाली, भावना अनावर झाल्या, तर तिथंच त्यांच्या डोळ्यातून घळा पाणी यायचं. ही तटस्थ भावना त्यांच्याकडे नव्हती, इन्व्हॉल्व्ह व्हायचे. ते भूमिका घ्यायची इतकी आहे की ते म्हणजे कुणाचं तरी रस्त्यात त्यांचं संवेदनशील मन इतकं होतं की पार आमचे पाटीलका सकाळी सांगत होते, भिक्षुक जे मागण्यासाठी रस्त्यावर आलेले आहेत आणि ते एखादं लोकगीत, जनपदातलं गीत म्हणतायत आणि तो भिक्षुक कुठं चुकला तर कलबुर्गी सर तिथे जाऊन थांबायचे आणि त्याला भिक्षा वगैरे देऊन झाल्यानंतर त्याला म्हणायचं की हे अजून एकदा म्हण. हो म्हणले, हे चुकीचं आहे बघ. म्हणजे सर्वोत्तमासाठी, शुद्धतेसाठी तेवढे ते आग्रही असायचे. चिकित्सक होते, ते संशोधक होते आणि त्यासाठी आवश्यक असलेलं कष्ट उपसण्याची त्यांची तयारी प्रचंड होती. कलबुर्गी सर काय होते, सारी बऱ्याच लोकांना कलबुर्गी सरांच्या खुनानंतर कलबुर्गी सर या देशाला कळाले, या जगाला कळाले. परंतु कलबुर्गी सर हिमनगाचा 10वा भागच ते दिसत होते. हिमनगाच्या खाली असलेल्या 90% भागाचं काम डोंगरा एवढं आहे ते कलबुर्गी सर आधीच करून गेलेले होते. कलबुर्गी सरांची उपलब्धी काय आहे हे मला सांगायला अभिमान वाटतो की कर्नाटकणी सीमावर्ती, ह्या कर्नाटकणी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात, जिथं मी मूळ जन्मलो शिरवळ या गावात, जिथून आमची शेती वगैरे बांध हिरवळीमध्ये म्हणजे कर्नाटकात, आम्ही राहतो शिरवळमध्ये, अशा सीमावर्ती भागातला एक सर्वसामान्य स्वामी म्हणून कुटुंबात जन्मलेला मुलगा तो बसवण्णा सांगतो, बसवण्णा ऐकतो नव्हे तर तो त्या ताकदीनं सिद्धरामेश्वरांचं चरित्र असं नाही आहे सांगतो. हे कुठून आलंय? हे त्यासाठी आलं, कुठला तरी एक नेता त्याचं बी पेरून गेला होता आणि त्याचं हे आलेलं फळ आहे. इथं आपण असं नम्रपणे नमूद करतो. कलबुर्गी सरांच्या संशोधनाचे 3 टप्पे आपण सांगूया. कलबुर्गी सर हे पहिले असे होते की लिंगायत हे स्वतंत्र धर्म आहे, ठीक आहे,
परंतु लिंगायत हे स्वतंत्र धर्म महात्मा बसवण्णा या नावाच्या लोकोत्तर पुरुषाच्या लोकनेत्याच्या नेतृत्वाखाली समगार हराळय्या, आंबेगर चौडय्या, डोहार कक्कय्या, मधुवरसा अशा सगळ्या ढोर कोळी महार चांभार या 18 पगड जातीच्या लोकांनी एकत्र येऊन बांधलेला धर्म आहे असं कलबुर्गी सरांनी सांगितलं. कलबुर्गी सरांची मांडणीच ती होती. आणि कलबुर्गी सर दुसरे एक सांगायचे, लिंगायत धर्म हे दक्षिण भारतातलं पहिलं आणि स्वतंत्र धर्म आहे. तत्पूर्वी सगळे जे धर्म होते, जैनिझम असेल, बौद्ध असेल, ह्या हिंदूंना तर कलबुर्गी सरांनी कधीच हिंदू म्हणून उल्लेख केलेला नाही. कलबुर्गी सर त्यांना वैदिक म्हणतात. वैदिकांचा धर्म हा हिंदू धर्म, वैदिक धर्म, ब्राह्मणी धर्म येतो. वैदिक आले उत्तर भारतातून, दक्षिण भारतात, बौद्ध आले उत्तर भारतातून, जैन आले उत्तर भारतातून. हा सगळा पैस असा असताना दक्षिण भारतामध्ये मात्र बसवादी शरणांनी स्वतंत्र धर्म स्वतःचा बांधला. त्या धर्माचं नाव लिंगायत धर्म. तो पूर्णपणे अवैदिक आहे, कर्मकांड नाकारणारा आहे, एकदेव उपासक आहे आणि आणि माणूस यावर श्रद्धा असलेला आहे. सकल जीवात्मर लेसन्ने वयसुवधू कुलजनू असा जो धर्म आहे, तो जो दया ही धर्म का मूल हे सांगतो, तो धर्म लिंगायत धर्म हे दक्षिण भारतातला पहिलं धर्म आहे. आणि बसवण्णांच्या नेतृत्वाखाली सगळ्या शरणांनी निर्माण केलेलं ते धर्म आहे असं कलबुर्गी सरांचं मानणं होतं. बसव समितीच्या बहुभाषा प्रकल्पाचे ते प्रमुख होते कलबुर्गी सर. तत्पूर्वी कलबुर्गी सरांनी कन्नड पुस्तक प्राधिकारच्या नेतृत्वाखाली, म्हणजे कन्नड पुस्तक प्राधिकार आपण आपल्याकडं कसं महाराष्ट्रामध्ये साहित्य व संस्कृती संचालनालय तसं कर्नाटकचं ते कन्नड पुस्तक प्राधिकार आहे. कारण सरकारी खर्चामध्ये, सरकारी उपक्रमामध्ये जास्तीत जास्त समाजोपयोगी प्रोजेक्ट जे होतात त्या पुस्तकांचं प्रकाशन करणं आणि लोकांना माफक दरामध्ये ते उपलब्ध करून देणं हे त्या संस्थेचं, म्हणजे राज्य सरकारचा उपक्रम आहे तो कन्नड पुस्तक प्राधिकार त्या संस्थेचं नाव. आणि कलबुर्गी सर त्या संस्थेच्या माध्यमातून समग्र वचन संपुट या प्रकल्पाचे मुख्य संपादक होते. समग्र वचन संपुट हे 850 रुपयामध्ये त्या बसवादी सगळ्या शरणांच्या वचनांचा एक संच ते त्यांनी उपलब्ध करून दिलं. त्यात कलबुर्गी सरांनी 2 गोष्टी केल्या. एक तर पारंपरिक वचनांची कॅटेगरी करत असताना खोटी वचनं घुसवलेल्या वचनांची साफसफाई केली, ते बाजूला केलं त्यांनी. आणि सत्यशुद्ध वचनं ज्याला आपण प्युअर म्हणतो, जसं एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली आणि त्याच्यावर एक लॉक लावून ठेवलं की बाबा ह्याच्यात कुणीतरी घुसवलंय तर अमृताच्या वाटीमध्ये कवठी ठेवल्यासारखं होईल, तसं कलबुर्गी सरांनी सगळ्या शरणांची वचनं ऑथेंटिक बनवली, अधिकृत बनवली आणि ते राज्य सरकारच्या खर्चातून, राज्य सरकारच्या पैशातून ते छापलं. त्याचं झालं काय, त्याला अधिकृतता मिळाली. म्हणजे आता उद्या वाटलं चन्नवीरनं हे काही छापावं आणि ते अधिकृत असेल, त्याला काय बाबा ऑथेंटिक जो नेस आहे, ऑथेंटिकनेस, अधिकृतपणा, ते कलबुर्गी सरांनी या समग्र वचन संपुटाच्या माध्यमातून केलं. समग्र वचन संपुटाचे स्वतंत्र प्रवास त्याचा वेगळा आहे. मी स्वतः कन्नड पुस्तक प्राधिकारच्या कॅम्पसमध्ये रांगेत थांबून त्या पुस्तकांचा संच मी जेव्हा घेतला त्यावेळी माझी चर्चा करत असताना माझ्या असं लक्षात आलं की एका वेळी एकाच माणसाला नाव नोंदवून ते संच द्यायची पद्धत होती त्यांच्याकडे. आणि पत्रकाराच्या त्या नसत्या चौकशीच्या स्वभावामुळं मी त्यांना विचारलं की बाबा काय आहे, तुम्ही म्हणजे जर मला दुसरं संच पाहिजे असेल तर काय करावं लागेल, म्हणजे तुम्ही दुसरा संच जर घेणार असाल तर ते काय करणार आहे, त्याचं ते कुणाला भेट देणार असेल तर त्याचं तुम्हाला तपशील सांगावा लागेल. ठीक आहे म्हणालो मी. त्याचं कारण शोधल्यानंतर असं लक्षात आलं की कलबुर्गी सरांनी एक आदेश दिला होता, तो असा, जर एखादी व्यक्ती, एखादी संस्था 50, 100 किंवा त्याहून जास्त बल्कमध्ये जर तुमचे पुस्तकं, तुमचे सेट्स बुक करत असतील तर त्याचा तुम्ही तपशील मागून घ्यायचा. का तर
त्या पुस्तकांचं, त्या संचचं तुम्ही काय करणार आहात ते तुम्हाला कारण द्यावं लागायचे. याचा अर्थ असा, ज्या शक्तींनी, ज्या विचारानं, ज्या वृत्तीनं, ज्या माणसांनी बसवादी शरणांची वचनं लपवून ठेवली होती, या समाजात मुख्य प्रवाहात ती येऊ नये जी काळजी घेतली होती, त्या समाजाकडून, त्या शक्तीकडून, त्या व्यवस्थेकडून पुन्हा एकदा असं बंचची बल्क बुकिंग पुस्तकं घेऊन डंप करण्याची सवय, खोड माहीत असल्यामुळं MM कलबुर्गी सरांनी ती खोड वेळीच नाकारली आणि सांगितलं की बाबा एका माणसाला 1 किंवा 2 सेट्स आपल्याला उपलब्ध होतील. हा सगळा सांगायचं काय मुद्दा आहे, तर एका संशोधकाचा किंवा एका अभ्यासकाचा हेतू किती शुद्ध असलं पाहिजे. आपण काय करतोय हे प्रॉपर माणसापर्यंत, त्या गरजू माणसापर्यंत पोचलं पाहिजे आणि मध्ये काही जर ऑब्स्टॅकल्स असतील, अडथळे असतील तर ते दूर झाले पाहिजे याची काळजी कलबुर्गी सरांनी घेतलेली होती. कलबुर्गी सरांच्या ज्या लेखनाचे लाईन आहे, मार्ग 6 म्हणजे 1 ते 6 मार्ग, या पुस्तकांचा पुस्तकांची मालिका आहे, त्यांच्या चिंतनाची, त्यांच्या लेखांची ही मालिका 1 ते 6 सरांच्या हयातीतच प्रकाशित झाले होते आणि 7 आणि 8 हे सरांच्या खुनानंतर ते 2 संच प्रकाशित झाले. आणि मार्गला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. मार्ग या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. आणि सर लोकमान्य होते, सर राजमान्य होते आणि सर त्याहीपेक्षा चिकित्सक अभ्यास करणारे मापदंड म्हणून ते प्रकाशित होते. त्याही उपर सर भूमिकेसाठी ठाम होते. भूमिकेविषयी सांगताना किंवा भूमिका मागं घ्यावी किंवा एखादं आपलं वक्तव्य मागं घ्यावं अशी जेव्हा वेळ आली सरावर, त्यावेळी त्यांनी सांगितलं, माझ्यातील जो प्रज्ञावंत आहे, माझ्यातील जो विचारवंत आहे, माझ्यातील जो चिकित्सक अभ्यास करणारा संशोधक आहे, त्यानं या दिवशी आत्महत्या केली असं ते खूप खेदानं सांगतात. ते कारण मला सांगायला विशेष आवडेल. त्यांच्या लेखावरून प्रचंड मोठा वाद निर्माण झाला. वाद करणारे कोण होते? ते हीच मंडळी होती ज्यांनी आपल्या स्वार्थासाठी बसवण्याचं नाव घेतलं, ज्यांनी आपल्या अजेंड्यासाठी, आपल्या विचारासाठी किंवा केवळ MM कलबुर्गी नावाच्या संशोधकाला कॉर्नर करणे, त्याला वेठीस धरणे, त्याची कोंडी करणे, याचा ज्यांचा अजेंडा होता, ज्यांचा हा प्रयत्न होता, ज्यांना कलबुर्गी सरांना वाकवायचं होतं, त्याच माणसांनी बसवण्णांचं नाव घेत घेत कलबुर्गी सरावर अश्लाघ्य टीका केली, आरोप केले. निम्या रात्री त्यांच्या घरावर दगडं फेकली, पेट्रोल फेकलं आणि तुमच्या मुलींना, तुमच्या मिसेसना आम्ही खलास करू अशी भीती दाखवली, धमकी दिली. जाता जाता ज्यांची अवहेलना केली, अपमान केले. निम्मा रात्री त्यांनी फोन केले, निम्म्या रात्री तरी झोपू दिलेले नाही. कोण होते ते? हेच मंडळी होती ज्यांनी खून केला, ज्यांनी पानसरे अण्णांचा खून केला, ज्यांनी दाभोळकरांचा खून केला, ज्यांनी गौरी लंकेशचा खून केला. तीच वृत्ती होती, तीच शक्ती होती. फक्त ते वेगवेगळ्या व्रॅपरमध्ये, सोलापूरमध्ये ते वेगळे अर्थ नसतील, महाराष्ट्रात वेगळे अर्थ नसतील, कर्नाटकमध्ये वेगळे अर्थ नसतील. जर त्यांचं रूप जरी वेगळं असेल, त्यांचं सेटअप वेगळं असेल, त्या संघटनेचं नाव वेगळं असेल, तरी वृत्ती, त्यांचा DNA एकच होता. तो म्हणजे विवेकवादाच्या विरोधात ते होते. त्यांची ताकद जेव्हा वाढली, जेव्हा जगणं असह्य झालं, जेव्हा मुली, त्यांच्या कन्या सरांच्या, ते जीव आपलं मुठीत घेऊन वावरू लागल्या, तेव्हा सरांच्या मनातील, सरांच्या आत असलेला जो बाबा आहे, पिता आहे, कनवाळू आहे, ते विरघळले. त्यांनी माफी मागितली, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्या दिवशी ते सांगतात की फक्त माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतोय. आणि आजच दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आजच माझ्यातील जो विवेकवादी, विवेक सांगणारा, चिंतन सांगणारा आणि जो तटस्थपणे, व्रतस्थपणे संशोधन करणारा जो चिंतनशील अभ्यासक आहे, त्यानं आत्महत्या केली. हे खूप दुःखदायक असल्याचं कलबुर्गी सरांनी शेवटच्या टप्प्यापर्यंत सांगितलं. तोच मुद्दा आहे मूर्तींच्या विषयावर, म्हणजे मूर्तीवर मूर्त विसर्जन करायचं, या वादाशी कलबुर्गी सरांचा काही संबंध नव्हता. 2 वाद मी मुद्दामच सांगतोय. युवा अनंत मूर्ती म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार विजेते एक साहित्यिक आहेत, लेखक आहेत.
ते ऑब्व्हियसली कितीही पुरोगामी असले तरी वैदिक व्यवस्थेचेच प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या मांडणीमध्ये प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टी येतात. आणि हे वैदिक मंडळी, ब्राह्मण मंडळी जर काहीतरी बोलले तर ते पुरोगामी ठरतात. आणि बहुजन एकदा सांगितला तरी तो डायरेक्ट धर्मद्वेष्टी ठरतो. हा नियम इथेही लागू आहे. त्या यू आर अनंत मूर्तींचं पुस्तक आहे बेत्तल पूजे या के कुडल, व्हाय न्यूड वर्शिप इज रॉंग, व्हाय न्यूड वर्शिप इज रॉंग, म्हणजे निर्वाण नागडे होऊन पूजा करणं वाईट आहे का, अशा आशयाचं पुस्तक यू आर अनंत मूर्तींचं होतं. ते खूप पूर्वी त्याचं प्रकाशन झालं होतं. त्या पुस्तकावर चर्चा करत असताना कलबुर्गी सरांनी मूर्तीपूजा आणि मूर्तीपूजेचं उपलब्धी या विषयावर बोलत असताना त्या पुस्तकात कोट केलं होतं की यू आर अनंत मूर्ती आपल्या पुस्तकात असं म्हणतात. असं सांगत असताना त्यांनी ते कोट केलंय की बाबा मूर्तीवर मूत्रविसर्जन वगैरे केलं जायचं. व्यवस्थेनं एम कलबुर्गी सरांना वेठीस धरलं. ते इतकं की कोण होते ते नावं सांगतो बघा. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, श्रीराम सेना, वेगवेगळ्या नावं नसतील वेगळं. आणि त्यांचे पदाधिकारी कोण आहेत त्यांच्याच या ओव्हरऑल सर संशोधक म्हणजे ज्युनियर लेक्चरर पासून ते कुलगुरू, हम्पी विद्यापीठाचे कुलगुरू होईपर्यंतच्या प्रवासात जे कोणी त्यांना स्पर्धक म्हणून बघायचे ते स्पर्धक म्हणून बघितलेल्यांची जे लोक आहेत त्यांची नावं बघा. जंगम, बरीच नावं आहेत. एक नाव मुद्दाम सांगितलं मी. हे लोक आहेत ते कुणीतरी स्वामी असतं, कुणीतरी जंगम असतं, कोणीतरी असतं, कुणीतरी असतं. हे सगळी नावं आहेत. मी फक्त वानगी दाखल एकच नाव सांगितलं. ती मंडळी होती ती सरांच्या परिश्रमाचा, सरांच्या तपश्चर्येचा, सरांच्या चिकित्सक बुद्धीचा, सर जे हार्डवर्क करतात त्याचा पैस लक्षात न घेता सर खूप मोठे होतात, सरांची खूप प्रगती होते किंवा सर लोकाभिमुख होतात यावर जाळणारे जे लोक होते त्यांनी व्यवस्थेच्या हातात हे कोलीत दिलं. पहा एम कलबुर्गी असं म्हणतायत. पुन्हा नव्यानं हा सगळा पैस कलबुर्गी सरांच्या अंगावर चिखल फेकण्यासाठी सफिशियंट ठरला. तोच आरोप इतका टोकदार झाला की व्यवस्थेनं कलबुर्गी सरांना गोळ्या घालून संपवलं. व्यवस्थेनं गोळ्या घालून संपवलं तर कलबुर्गी सर संपले का? त्याचं उत्तर नाही असं आहे. पानसरे अण्णा म्हणजे गोविंद पानसरे सर, दाभोळकर सर आणि कलबुर्गी सर यांचे स्वतः आणि त्यांचे स्वतःचे लेख अशा तिघांच्या निवडक लेखांचा एक संग्रहही कलबुर्गी सरांनी प्रकाशित केला होता. कलबुर्गी सरांची साहित्य संपदा एकूण 106 पुस्तकांची आहे. 106 पुस्तकं कलबुर्गी सरांनी लिहिलेली आहेत. आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे समग्र वचन संपुटाचं जे त्यांनी संपादकत्व स्वीकारलं होतं, संपादकत्व त्यांनी जी जबाबदारी पूर्ण केली ती मला वाटतं या कोणत्याही साहित्य आणि संशोधनाच्या प्रांतातील ते अद्वितीय कार्य आहे. म्हणून गावागावातल्या पोरांनी ऑथेंटिकपणे अधिकृतपणे शरणांची वचनं सांगितली की कुणी आता तुम्हाला घुसवायला संधी नाही आहे. समजा एखाद्या जे आपण नेहमी सांगतो वीरभद्राचे वडप म्हणणारे जे पुरवंत आहेत, पुरवंत जे वडप म्हणतात ते काय असतात? ते शरणांची वचन असतात. ते तोडून माखून ते सांगतात आणि ते खडे म्हणले की तो मंत्र होऊन जातो, वडप होऊन जातो. परंतु आता तुम्हाला ह्याच्या पुढे तसं काय करता येणार नाही. तुम्हाला आधी म्हणजे ऐकणाऱ्याला लक्षात येईल की बाबा हे नाही आहे, वडप वगैरे नाही आहे, शरणांची वचनं आहेत. एवढी शहाणपण, विजडम कुणी आणून दिलं? एम कलबुर्गी सरांच्या सारख्या साक्षेपी अभ्यासकानं, विद्वानानं हे आणून दिलं. तर कलबुर्गी सरांच्या संशोधनाचे 2 पैलू आहेत. तर मी सुरुवातीला उल्लेख केला होता बसव समितीच्या बहुभाषा प्रोजेक्टचे ते प्रमुख होते. कलबुर्गी सरांच्या नेतृत्वाखाली बसवांडांची वचनं, शरणांची वचनं 22 भाषांमध्ये अनुवादित झाली. आणि कार्यशाळा घेणे त्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला जर हिंदीमध्ये अनुवाद करायचा असेल तर तुम्हाला कुठल्या 2 भाषा परफेक्ट येतात, त्याला पूरक असलेल्या कोणत्या भाषा असतात. आणि इंग्रजी, हिंदी
मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ असं 2-3 भाषा जर एकत्र येणार असतील तर त्या भाषेचा जो मूळ गंध आहे, अर्थबोध होण्यासाठी म्हणून नव्हे तर मूळ गंध, त्याच्यातलं एसेन्स तो समजायला पाहिजे. म्हणून एका भाषेचा अनुवाद करत असताना इतर 3-4 भाषा येणारे जे कोणी एक्सपर्ट्स आहेत त्यांची मदत घेण्याची पद्धत MM कलबुर्गी सरांनी रुजवली होती. MM कलबुर्गी सरांचं आणखी एक पुस्तक आहे त्यांनी संपादित केलेलं, वचनवर्ष. अप्रतिम असं पुस्तक आहे. दिनकबंधू वचन, म्हणजे रोज एक वचन तुम्हाला ती वाचायची आहेत. रोज एक तुम्ही वचन वाचलात की टप्पे आहेत त्याच्यात, माणूस किंवा तिथीनुसार किंवा वयाच्या ह्याच्यानुसार सीझन कसं बदलतात वर्षातले, असे 365 वचनांचं ते संग्रह आहे वचन वर्ष नावाचं. ते कलबुर्गी सरांचं, त्याची कल्पकता, त्यांच्या वचनांची निवड, त्या वचनकारांची निवड, वचनाच्या आशयाची निवड, दैनंदिन जीवनामध्ये ते वचन त्या दिवसासाठी नव्हे तर 365 दिवसासाठी ते वचन किती उपयुक्त आहे, त्याच्यातला आशय किती उपयुक्त आहे ते निवडण्याचं. जसं आपण गरम तव्यावर जर ज्वारीचे दाणे टाकले कसे फडफड फडफड ते लाह्या फुटतात, तसं कलबुर्गी सरांच्या ओठातून वचनं फुटायची, वचनं फुटत असावीत असं मला वाटतंय. कलबुर्गी सरांनी बसवांनांच्या आयुष्यातील 3 टप्पे सांगितले होते. त्यांच्या जर आपण मुलाखती जर पाहिल्या तर ते काय सांगतात, अग्रहार संस्कृतीतून महात्मा बसवांना आले मंदिर संस्कृतीमध्ये, नंतर ते आले लिंग संस्कृतीमध्ये म्हणजे मंगळवेढ्यात, नंतर ते येत जातात जंगम संस्कृतीमध्ये. असे 3 टप्पे त्यांनी सांगितलेले आहेत. आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. हां, तर कलबुर्गी सरांचं एक नाटक आहे केट्टितू कल्याण. शालिनी ते वडमणीने त्याला मराठीत आणलं. त्या अनुवादाचं नाव आहे कल्याणाची अवनती. जसं एखाद्या सुपरहिट सिनेमामध्ये एक टॅगलाईन असते तशी एक टॅगलाईन आहे त्या नाटकामध्ये, त्या कृतीमध्ये. स्थावरक्के अळीबुंटू जंगमक्के अळीविल्ला. प्रत्येक सीनच्या नंतर तुम्हाला ते बॅकग्राऊंड म्युझिक असं वाटतं. आणि कलबुर्गी सरांचं जर आयुष्य पाहिलं आपण, कलबुर्गी सरांची थीम पाहिली, कलबुर्गी सरांची मूल्य पाहिली, कलबुर्गी सरांच्या विचारधारेची वाटचाल पाहिली, तर कलबुर्गी सर ती थीम लाईन, ती टॅगलाईन आपल्या आयुष्यात अवलंबले होते. आपल्या रक्तात नसानसात त्यांनी ते भिनवलं होतं हे आपल्याला लक्षात येतं. म्हणूनच ती विभूती सांगून गेली, आंबली कंबळी आस्ती, म्हणजे एक घोंगडं पांघरून घ्यायला, आणि आंबील हे प्रॉपर्टी हे आस्ती आहे, मिक्की देल्ला जास्ती, बाकीचं सगळं जास्त आहे. हे ते बोलगेवढे होते का फक्त ते असं सांगायचे का? याचं उत्तर मित्रांनो नाही असं आहे. याचं कारण असं आहे, कलबुर्गी सर जेव्हा जेव्हा त्यांना इतर व्याख्यानाच्या ठिकाणी किंवा चर्चेत मीटिंग्समध्ये जे मानधन मिळायचं, कलबुर्गी सरांनी त्या मानधनाला कधीही हात लावलेलं नव्हतं. आपल्या विद्यापीठाच्या जो चतुर्थ श्रेणी स्टाफ आहे, जो एकदम खालच्या कॅटेगरीतला स्टाफ आहे, त्यांच्या कल्याणासाठी त्यांनी एक फंड निर्माण केला होता. हे खूप कमी लोकांना माहीत असेल. कलबुर्गी सरांनी हम्पी विद्यापीठातल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी एक निधी, एक फंड निर्माण हे केलं होतं. त्या फंडमध्ये त्यांनी सरांनी स्वतःचे मानधन, त्यांना जर AC तिकीटचे पैसे जर मंजूर झाले असते तरी त्यांनी कधीही AC मध्ये प्रवास केलेला नव्हता. ते सेकंड क्लास त्याच्यातून आपल्या पत्नीसह प्रवास केल्याचे अनेक जण सांगतात. त्याचे साक्षीदार आहेत. सरांचे विद्यार्थी म्हणून असलेले, सरांचे संशोधक म्हणून असलेले, सरांचे गाईडशिप केलेले कित्येक विद्यार्थी आहेत. त्यांच्या आठवणीमध्ये कलबुर्गी सरांचे हे पैलू आवर्जून येतात आणि कित्येक जण सरांच्या आठवणी काढताना डोळ्याला हात लावताना दिसलेले आहेत. कलबुर्गी सर संशोधक म्हणून जेवढे मोठे होते, माणूस म्हणून तितकेच मोठे होते. कलबुर्गी सर प्रत्येक पातळीवर आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे कलबुर्गी सरांनी आपल्या आयुष्यात जे काम केलं ते पुढच्या 100 माणसांना, म्हणजे एक माणूस 50 वर्षे किती काम करू शकतो, कलबुर्गी सरांनी एका वर्षात तेवढं मोठं काम केलं. उदाहरण कसं तर कलबुर्गी सरांनी आपल्या जे पाहणीतले जेव्हा आपल्याकडे येणारे जे संशोधक विद्यार्थी आहेत त्यांना विषयच असे दिले कलबुर्गी सरांनी
की त्यांना जे पाहिजेल आहे, ज्यांना जे सत्य बाहेर आणायचं आहे, असे विषय त्यांनी 100 डोक्यांना जन्माला घातलं, 100 विचार करणाऱ्या हातांना त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही या विषयावर काम करा, या विषयावर तुम्ही संशोधन करा. त्याच्यामुळं झालं काय, आज हम्पी विद्यापीठामध्येच आमचे एक मित्र आहेत डॉक्टर बडिगेर सर म्हणून. बडिगेर सरांचं एक संशोधनाचा थेसिस आहे जे आमच्या लिंगायत स्वतंत्र धर्म पुस्तकामध्ये त्याचा संदर्भ आहे. कन्नड साहित्यದಲ್ಲಿ मठ मान्यर कोडुगे, म्हणजे कन्नड साहित्याच्या विकासामध्ये, कन्नड साहित्याच्या वाटचालीमध्ये मठ संस्थांची भूमिका, मठ संस्थांचं योगदान काय आहे, या विषयावर बडिगेर सरांचं थेसिस आहे. त्या थेसिसमध्ये अग्रहार आहेत, म्हणजे वैदिक ब्राह्मणी मठ, ज्या मठांचा वारसा सांगत महात्मा बसवण्णा आले. अग्रहारांचा इतिहास आहे, बौद्ध मठांचा इतिहास आहे, जैन मठांचा इतिहास आहे आणि लिंगायत मठांचा, शरण मठांचा इतिहास आहे. या इतिहासामध्ये कुठेही वीरशैव मठ म्हणून उल्लेख नाही. हे जे ढोल बडवतात आम्ही सनातन आहोत, आम्ही परंपरेच्या खूप आदि अनंताच्या खूप मागे आहोत, हे सगळं खोटं आहे. असे साक्षेपी अभ्यासक, साक्षेपी संशोधक कलबुर्गी सरांनी घडवले. त्यांच्याकडून त्यांच्या चळवळीला, त्यांच्या विचारांना आणि एकूणच लिंगायत या विचारधारेला, परंपरेला प्रकाशात आणण्याचं खूप मोठं काम कलबुर्गी सरांनी केलं. कलबुर्गी सरांचं जे योगदान आहे ते शहीद तर झाले, आता त्यांच्यापुढं आणखी आपण त्यांच्याकडून काय हे मागू शकत नाही, आपण सर्टिफिकेट मागू शकत नाही त्यांना की बाबा तुम्ही किती देशभक्त होता. आपल्याकडे सध्या ट्रेंड आहे, देशभक्त असाल तर तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. कलबुर्गी सरांना प्रूव्ह करायची गरज नाही आहे. कलबुर्गी सर जे म्हणाले होते की बाबा बसवण्णांचं नाव असेपर्यंत मी अमर राहीन, ते अमर झाले. कलबुर्गी सरांच्या एकूणच जो पैसा आहे, सत्याच्या जास्त जवळ जाणे, कलबुर्गी सरांचं शेवटचं वाक्य आहे, सत्य सर्वश्रेष्ठ आहे. आणि भविष्यात आणखी एखादा अभ्यासक पुढे यावा, त्यांनी सत्य सांगावं, त्यांनी मी जे सांगितलेलं आहे ते पुसून नव्यानं तिथं मांडणी करावी त्याची, आणि तेवढा मोठा आनंद मला दुसरा नसेल. मी सत्य सर्वश्रेष्ठ आहे, सत्य ठाम आहे. त्याच्यामुळं कलबुर्गी सर काय आहेत, कलबुर्गी सरांची देणगी काय आहे ह्याच्या समाजासाठी, ह्याही उपर कलबुर्गी सर विचारासाठी लढले, ना रडले ना झडले, आणि विचारासाठीच कलबुर्गी सरांनी हौतात्म्य स्वीकारले. कलबुर्गी सरांच्या शेवटच्या दिवसाच्या आठवणी सांगत असताना कलबुर्गी आव्हांनी सोलापूरमध्ये सांगितलं की त्यांना बहुतेक मरण दिसत होतं. त्यांना येणाऱ्या धमक्यावर त्यांचं भाष्य होतं म्हणे असं, ಇವರು ಬಸವಣ್ಣಗೆ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಇವರು बुद्धಗೆ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ನನಗೆ ಹ್ಯಾಂಗೆ ಬಿಡ್ತಾರೆ. म्हणजे यांनी महात्मा बसवण्णांना सोडलेलं नाही आहे, यांनी बुद्धाला सोडलेलं नाही आहे, यांनी गांधीला सोडलेलं नाही आहे. आपल्याला एक दिवस, एक ना एक दिवस हे सोडणार नाही आहेत. परंतु कलबुर्गी सर, तुम्ही असं इतकं मोठं काम करून ठेवलं होतं, गावागावात तुम्ही आहात. कलबुर्गी सर आज नाही आहेत असं म्हणणं खूप मोठं धाडसाचं ठरेल. कारण एक मेक्सिकन म्हण आहे, मेक्सिकन लोककथामध्ये एक म्हण आहे, ते म्हण असं, दे ट्राईड टू बरी मी, दे ट्राईड टू बरी मी बट दे डोंट नो आय वॉज अ सीड. त्यांनी खूप प्रयत्न केला मला गाडण्याचा, त्यांनी खूप प्रयत्न केला मला गाडण्याचा, मला नष्ट करण्याचा, त्यांनी मला जमिनीत पुरलं, परंतु त्यांना माहीत नव्हतं की मी एक बीज आहे. जेव्हा चांगला पाऊस पडेल, जेव्हा मला संधी मिळेल, मी पुन्हा नव्या जोमानं बाहेर येईन, पुन्हा बियाची फळं होतील, त्या बीज झाड होईल, झाडाची फळं होतील, त्या फळामधून पुन्हा बिया जन्माला येतील. एक कलबुर्गी मारलात तुम्ही, 100 कलबुर्गी तयार होतील. त्या 100 मस्तकातून पुन्हा आणखी हजारो मस्तक तयार होतील, हजारो कलबुर्गी तयार होतील. अशा त्या गोष्टी आहेत. कलबुर्गी सर मरत नसतात, कलबुर्गी सर मेले नाही आहेत. कलबुर्गी सर हा विचार आहे. त्यामुळं कलबुर्गी सरांसारख्या साक्षेपी अभ्यासकाचा, साक्षेपी संशोधकाचा वारसा सांगत असताना, विचार सांगत असताना आपण आता समारोपाकडे येतोय. कारण कोणाला काही शंका असतील तर त्यांनी विचारावं, काही विषय राहिले तर त्यांनी विचारावं. समारोप करण्यापूर्वी आमचे सन्मित्र जे युवा कवी म्हणून प्रसिद्ध आहेत, विशेषतः मराठवाड्यामध्ये,
त्यांचं नाव आहे बालाजी सुतार. बासुदा. बासुदांची कविता सांगून मी थांबणार आहे. कलबुर्गी सरांबद्दल बोलणं भरपूर आहे. कलबुर्गी सर भाषणाचे वगैरे विषय नाही आहे. कलबुर्गी सर हे संशोधनाचे विषय आहेत, PhDचे विषय आहेत. त्याही उपर कलबुर्गी सर जगण्याचे विषय आहेत. ते दैनंदिन जीवनामध्ये कलबुर्गी सरांचं चरित्र आपण त्यांची कमिटमेंट टू द वर्क, कमिटमेंट टू द थॉट आपण कसं अवलंब करू याचे ते विषय आहेत असं मला वाटतं. आणि कलबुर्गी सरांच्या या समारोपाकडे येत असताना मला बालाजी सुतार यांची कविता सांगायची आहे. मी माझं ऐकायला हवं आता. कवी म्हणतो, मी माझं ऐकायला हवं आता. एक गोळी आली, मस्तक भेदून गेली. मग आणखी एक गोळी आली, आणखी एक मस्तक भेदून गेली. मग आणखी एक गोळी आली, आणखी एक मस्तक, आणखी एक गोळी, आणखी एक मस्तक. मग तपास चालू झाला. तपास होत राहिला. तपास संपलाच नाही कधी. मग ते म्हणाले, अमुक तमुक बोलणारी आणखी मस्तके आली तर आमच्याकडे आणखी गोळ्या आहेत. मग ते म्हणाले, अमुक तमुक आणखी मस्तक आली तरी आमच्याकडे आणखी गोळ्या आहेत. पुढचा नंबर अमुक तमुक यांचा. मग हे कोण म्हणाले याचा तपास चालू झाला. तपास होत राहिला. तपास कधी संपलाच नाही. तपास होत राहिला. तपास कधी संपलाच नाही. मग त्यांनी झाल्या नंबरावर फुली मारली. मग त्यांनी काय केलं? मग त्यांनी झाल्या नंबरावर फुली मारली आणि पुढच्या नंबराभोवती लाल रंगाचं धमकी वजा वर्तुळ आखलं. त्याची सूचना वजा फोटो सुद्धा जनहितार्थ जारी केले. मग हे कुणी केलं याबद्दल तपास चालू झाला. तपास होत राहिला. तपास संपलाच नाही कधी. मस्तकं पुस्तकं तयार करू शकत तशा गोळ्याही तयार करू शकतं. गोळ्या पुस्तक लिहू शकत नाही. मस्तक घडवणं तर नाहीच नाही. हे सगळे जण विसरले आहेत. खेळ रंजक आहे, त्याहूनही अधिक धोकादायक आहे. तटस्थ कुंपणावरून मी उतरायला हवं आता. कवी म्हणतो, तटस्थ कुंपणावरून मी आता उतरायला हवं. गोळ्यांची संख्या अपुरी होत होत त्या संपून जातील एवढी मस्तकांची संख्या वाढवायला हवी. हे मी तुम्हाला सांगत नाहीये मित्रांनो. हे मी तुम्हाला सांगत नाहीये. हे मलाच सांगण्याची कधी नव्हे एवढी निकड निर्माण झाली आहे. हे मी तुम्हाला सांगत नाहीये. हे मी मलाच सांगण्याची कधी नव्हे एवढी निकड निर्माण झाली आहे. मी आता माझं ऐकायला हवं. मी आता माझं ऐकायला हवं. कुंपण सोडून मी आता मैदानात यायला हवं. मैदानात यायला हवं. बासुदांच्या या कवितेसह आता आज आपण इथं थांबूया. शेवटी कलबुर्गी सरांच्या पवित्र स्मृतीस आदर व्यक्त करतो. शरण शरणार्थी.